वृश्चिक राशी 1 ते 7 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी, येत्या आठवड्यात धनलक्ष्मी योगाचा परिणाम होणार आहे। या आठवड्यात सुरुवातीला चंद्रावर गुरु ग्रहाचे दर्शन झाल्यामुळे धनयोग तयार होईल। वैदिक ज्योतिषशास्त्रात धनयोग खूप फायदेशीर मानला जातो। तो केवळ व्यक्तीला पैसेच देत नाही, तर त्यांची झोळी आनंदाने भरतो। अशा परिस्थितीत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धनयोगाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे। वृश्चिक राशीच्या लोकांना पैशाचा फायदा आणि कौटुंबिक जीवनात भरपूर आनंद आणि समाजात भरपूर आदर मिळेल। चला तर मग जाणून घेऊया सप्टेंबरचा पहिला आठवडा हा वृश्चिक राशीसाठी कसा असेल। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साह आणि आनंदाने भरलेला राहणार आहे। संपूर्ण आठवडा तुम्ही हलक्या आणि आरामदायी मूडमध्ये दिसाल। तुम्हाला तुमच्या मित्रांचे आणि हितचिंतकांचे सहकार्य मिळेल। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल। त्यांच्या मदतीने तुमचे प्रलंबित काम सहज पूर्ण होऊ शकेल। व्यावसायिकांसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे। विशेषतः व्यावसायिकांसाठी हा काळ अधिक फायदेशीर ठरेल। अचानक एखाद्या जुन्या मित्राला किंवा प्रिय व्यक्तीला भेटल्याने तुमचे मन आनंदी होऊ शकते। प्रेमजीवनात जवळीक वाढेल आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप शांत वाटेल। हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी आणि आव्हानांनी भरलेला असेल। कामाच्या ठिकाणी एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात यश मिळण्याची चिन्हे आहेत। आर्थिक बाबतीत नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु हुशारीने खर्च करा। कौटुंबिक जीवनात सहानुभूती आणि सहकार्य आवश्यक असेल। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला प्रवास करण्याची किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते। वृश्चिक राशी, या आठवड्यात दृढ निश्चय ही तुमची ताकद असेल। आव्हाने येतील, पण तुम्ही यशस्वी व्हाल। आर्थिक समस्या सोडवल्या जातील आणि अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल। आठवड्याच्या मध्यात मित्र किंवा गुरूंकडून मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा देईल। वृश्चिक राशी, या आठवड्यात तुम्हाला आवडणारे जीवन जगण्याचा पर्याय निवडा। हे अचानक घडत नाही। तुम्हाला आवडणारे जीवन हे तुम्हाला हवे किंवा पात्रतेपेक्षा कमी कधीही स्वीकारू नये या जाणीवपूर्वक निवडीमुळे निर्माण होते। तुम्ही स्वतःला प्राधान्य दिले पाहिजे आणि इतर लोक काय विचार करतील किंवा काय म्हणतील याची काळजी करणे सोडून दिले पाहिजे। तुमच्या आतल्या आवाजावर लक्ष केंद्रित करायला शिकून तुम्ही तुमचे जीवन तुमच्या आवडीच्या जीवनात आमूलाग्र बदलू शकता। जे रविवार 7 सप्टेंबर रोजी मीन राशीत येणारे पौर्णिमा आणि चंद्रग्रहण प्रगट करेल। हे ग्रहण म्हणजे तुम्ही रोमॅन्टिक, सर्जनशील किंवा वैयक्तिक निर्णयाद्वारे तुमच्या नशिबाकडे एक पाऊल टाकत आहात। मीन राशीच्या आयुष्यासाठी असलेल्या स्वप्नांवर आणि आनंदाच्या खोल भावनेवर राज्य करतो। तरीही ते साध्य करण्यासाठी लक्षात ठेवा की तुम्हाला ते देखील निवडावे लागेल। ग्रहस्थिती पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे। नियोजित कामे पूर्ण होतील। तसेच या आठवड्यात तुम्ही कोणतेही जुने प्रलंबित काम पूर्ण करू शकता, ज्यामुळे मन आनंदी राहील। कुटुंबातील एखाद्याला नोकरी मिळू शकते। पत्नीसोबत सुरू असलेले वाद संपतील। या आठवड्यात तुम्हाला कुठून तरी मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो। तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून मालमत्ता इत्यादी मिळू शकतात। या आठवड्यात भगवान शिवाची पूजा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। वृश्चिक राशीच्या राशीत या आठवड्यात परिवर्तन आणि सक्षमीकरणावर भर दिला जातो। आकाशीय संरेखनामुळे खोलवर बदल होतात। विशेषतः जवळच्या क्षेत्रात आणि आर्थिक आरोग्यात प्रगती होते। मंगळ तुमच्या इतिहासाच्या आणि आठवणींच्या क्षेत्राला बळकटी देतो। त्यामुळे तुमच्या वाढीला अडथळा आणणाऱ्या भूतकाळातील ओझे सोडून देण्याची ही योग्य वेळ आहे। तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि उद्देशपूर्ण ध्येयांशी जुळवून घ्या। बुधाच्या प्रतिगामीमुळे तुमच्या सामाजिक संवादात तरंग येऊ शकतात। गैरसमज टाळण्यासाठी सावधगिरी आणि स्पष्टता बाळगा। शुक्र तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात स्वतःला स्थान देतो। प्रगतीला प्रेरणा देणाऱ्या आकांक्षापूर्ण संबंधांना चालना देतो। प्रेमाच्या बाबतीत महत्त्वाच्या इतरांसोबत गहन संबंध अनुभवण्याचा आनंद घ्या। युती मजबूत करण्यासाठी जवळच्या वेळेचा वापर करा। वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीफल अंतर्गत परिवर्तन आणि बाह्य वाढीचा आठवडा प्रतिबिंबित करते। कन्या राशीत तुमचा सहशासक मंगळ असल्याने तुम्ही व्यावहारिक लक्ष केंद्रित आणि निर्णय घेण्यामध्ये अधिक अचूक आहात। धनु, मकर आणि कुंभ राशीतील चंद्राच्या हालचाली तुमचे लक्ष आर्थिक प्राधान्यांपासून संवाद आणि शेवटी कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे निर्देशित करतात। हा काळ तुमच्या नैसर्गिक दृढ निश्चयाला संयमाशी जोडण्याचा आहे, ज्यामुळे करिअर, आर्थिक नातेसंबंध, आरोग्य आणि शिक्षणात यश मिळेल। या वृश्चिक राशीच्या साप्ताहिक कुंडलीत करिअरची प्रगती चांगली आहे, परंतु त्यासाठी अहंकार आणि संयमाचे संतुलन राखणे आवश्यक आहे। 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर या काळात धनु राशीत चंद्र असल्याने
तुमच्या कामाचे आर्थिक पैलू आणि करिअरशी संबंधित संधींमध्ये गुंतवणूक केंद्रस्थानी येऊ शकते। 4 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या काळात चंद्र मकर राशीत संक्रमण करतो। तुमचे संवाद आणि नेटवर्किंग कौशल्य आवश्यक बनते। तुम्ही सहकारी आणि क्लायंटशी बैठका, वाटाघाटी किंवा चर्चा करू शकता। 6 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या काळात कुंभ राशीत चंद्र असल्याने करिअरच्या बाबी कुटुंबाच्या चिंतांशी जुळतात। तुम्हाला व्यावसायिक कामांसोबतच घरातील जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागू शकतात। सिंह राशीत सूर्य, बुध आणि केतू तुमच्या करिअरची उपस्थिती वाढवतात। संघर्ष टाळण्यासाठी तुमची नम्रता महत्त्वाची आहे। 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर या कालावधीत चंद्र धनु राशीत असल्याने वृश्चिक राशीचे उत्पन्न आणि खर्च दोन्हीही वाढू शकतात, विशेषतः प्रवास, मालमत्ता किंवा कौटुंबिक गरजांमुळे। 4 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत चंद्र मकर राशीत असेल। आर्थिक नियोजन, अल्पकालीन गुंतवणूक आणि खर्चाचा मागोवा घेण्यासाठी हा दिवस अनुकूल आहे। वृश्चिक राशीच्या साप्ताहिक राशीनुसार हा आठवडा परिवर्तनाचा आहे। धनु, मकर आणि कुंभ राशीतून चंद्राचे भ्रमण तुम्हाला आर्थिक प्राधान्यांपासून संवाद आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यापर्यंत मार्गदर्शन करते। करिअरसाठी नेतृत्वासोबतच नम्रता आवश्यक असते। आर्थिक नियोजनासाठी स्मार्ट नियोजन आवश्यक असते आणि आरोग्यासाठी संतुलित जीवनशैली आवश्यक असते। सहानुभूतीचे नातेसंबंध आणि कौटुंबिक बाबी अधिक दृढ होतात, तर लक्ष केंद्रित केल्याने आणि संयम आणि शिक्षणाला फायदा होतो। एकंदरीतच हा आठवडा वृश्चिक राशीसाठी उत्तम असेल।